यांना स्वतःच्या पक्षाचे उमेदवार नव्हते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील येलवाडीमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दगडांनी मारहाण करत वाहनांच्या काचा फोडल्या आणि हातपाय मोडल्याप्रकरणी पोलिसांत 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना येलवाडी तालुका खेड हद्दीत घडली. मध्यस्थी करायला आलेल्या मेव्हण्यालाही आरोपींनी मारहाण केली. जितू कैलास गायकवाड यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी वैभव उदरभरे, विशाल उदरभरे, अविनाश जाधव आणि वैभव कोळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून यापैकी 3 अटक केली आहे. फिर्यादी जितू गायकवाड हे हॉटेलमध्ये चायनीज खाण्यासाठी गेले असता तेथे आरोपी दारू पीत बसले होते. एका आरोपीला जास्त नशा झाल्याने फिर्यादीने त्याला गाडीवर बसवून घरी पाठवून दिले. मात्र याचा राग मनात धरून इतर आरोपींनी माझ्या भावाला दारू का पाजली असे म्हणत जितूला बेदम मारहाण केली. वादादरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागून दगड मारला, तर भांडण सोडवायला आलेल्या त्यांच्या मेव्हण्याला रॉडने मारहाण केली. या प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्पर विरोधात दाखल करण्यात आलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात येलवाडी येथील हॉटेल कॉर्नर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाला दगडाने मारहाण करून त्याचे हात आणि पाय फ्रॅक्चर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने फिर्यादीच्या गाडीची काचही फोडून नुकसान केले. वैभव राजेंद्र कोळेकर या 26 वर्षीय तरुणाने दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जितू कैलास गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी वैभव आपल्या भावाला शोधण्यासाठी हॉटेल परिसरात आले होते. तिथे असलेल्या आरोपीला भावाबद्दल विचारले असता आरोपीने रागाच्या भरात शिवीगाळ करत वैभवच्या गाडीची काच फोडली. वैभवने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने झटापट करत वैभवला जमिनीवर पाडले आणि हातातील दगडाने त्याच्या मनगटावर प्रहार केला. या हल्ल्यात वैभवचा हात आणि पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाला असून त्याच्या ओठालाही गंभीर दुखापत झाली आहे. घरगुती वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने आणि गजाने मारहाण करण्यात आली आहे. हेंदुजमधील ही घटना असून वडिलांकडून आईला होणारी शिवीगाळ थांबवण्यासाठी गेलेल्या तरुणावर 4 जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची घटना हेद्रुज गावामध्ये घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून गावात तणावाचे वातावरण आहे. अमोल बच्चन बच्चे वय वर्ष 33 या तरुणाने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी लहू बच्चे, पपेश बच्चे, भरत बच्चे आणि प्रदीप बच्चे या 4 विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी अमोलचे वडील त्याच्या आईला घरगुती कारणावरून शिवीगाळ करत होते. यावेळी अमोल मध्यस्थी करण्यासाठी गेला असता आरोपींनी गैरसमज करून घेतला. त्यांनी अमोलला घेराव घालून लाकडी दांडक्याने आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. तसेच धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मतदानाच्या दिवशी जाहिरातींना बंदी. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी. 5 फेब्रुवारी रात्री 10 वाजता प्रचाराची समाप्ती. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती गुरुवारी 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होणार असून त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुद्रित माध्यमात देखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होत असून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 28(ब)(1) अन्वये कोणतीही व्यक्ती कोणत्याही मतदार विभागामध्ये मतदानास सुरुवात होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तासांमध्ये किंवा त्या मतदार विभागात निवडणुकीसाठी ज्या दिनांकास मतदान घेण्यात येईल त्या दिनांकास कोणतीही सार्वजनिक सभा बोलवणार नाही, भरवणार नाही किंवा अशा सभेस हजर राहणार नाही. प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत. प्रचार 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता संपेल. त्यानंतर प्रचार सभा, प्रचार फेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे. स्वर्गीय अजितदादांचा अस्थिकलश रथ. तालुक्यात श्रद्धांजली यात्रा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचे आढळस्थान असलेल्या स्वर्गीय अजितदादा यांचा अस्थिकलश आज अत्यंत शोकाकुल वातावरणात खेड तालुक्यात दाखल झालाय.
पुणे जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष निलेश थिगळे यांनी हा अस्थि कलश खेड तालुक्यात आणला. निलेश थिगळे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित भव्य रथाद्वारे हा अस्थि कलश संपूर्ण तालुक्यात गावोगावी दर्शनासाठी नेण्यात येत आहे. सद्यस्थितीत ही श्रद्धांजली यात्रा खेड तालुक्यातील विविध गावांमधून मार्गक्रमण करत असून नागरिक या रथाचे आणि अस्थि कलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. आळंदी येथे या अस्थीचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील खोपोली हद्दीत आडोशी बोगद्याच्या अलीकडेच मंगळवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास टँकर उलटला. त्यातून अत्यंत ज्वलनशील प्रोपिलीन वायूची गळती सुरू झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. यामुळे द्रुतगती मार्गावर 24 तासाहून जास्त वेळ कोंडी होऊन वाहनांच्या सुमारे 20 ते 25 किलोमीटर रांगा लागल्या. परिणामी हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यात जीवितहानी झाली नसली तरी द्रुतगती मार्गाच्या इतिहासात इतका वेळ कोंडी होण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. माळशेज घाट मार्ग पुणे चाकण नारायणगाव माळशेज घाट कल्याण ठाणे मार्गे वळवण्यात आलेल्या वाहतुकीमुळे या भागातील रहदारी वाढली होती. वाफगाव रेटवडी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज. परंपरेचा वारसा लाभलेल्या आपल्या वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि विकासाची नवी पहाट आणण्यासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ रोहिणी गणेश थिगळे यांनी आपला विकासनामा जाहीर केलाय. केवळ आश्वासन नाही तर कृतीशील विकासासाठी हा विकासनामा असणार असल्याचे रोहिणी थिगळे यांनी सांगितले. दर्जेदार शिक्षण, झेडपी शाळांमध्ये वारे गुरुजी मॉडेल आणि तरुणांसाठी डिजिटल. अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देणारा श्रद्धांजली दौरा. माणूस जातो पण त्याने कमावलेली माणसं आणि केलेली कामं कायमची उरतात, याचीच प्रचिती आज पाहायला मिळाली. जनसामान्यांचे लाडके नेतृत्व अजितदादा यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली दौरा आज अत्यंत भावूक वातावरणात पार पडला. कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार शीतल आशिष येळवंडे यांच्या दौऱ्याला आज गोलेगाव, पिंपळगाव, सोळू आणि धानोरे येथून सुरुवात झाली. त्यानंतर चरोली, केळगाव, चिंबळी, कुरुळी, निघोजे आणि मोया गावांमध्ये पोहोचलाय. अजितदादांच्या कार्याप्रती असलेली कृतज्ञता नागरिकांमध्ये पाहायला मिळाल्याचे येळवंडे यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात अनेक आव्हाने आणि संधी निर्माण झाले असून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य, चिकाटी आणि जिद्द ठेवून परिश्रम घेऊन स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन आमदार बाबाजी काळे यांनी केले. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय, MBA कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी आमदार काळे हे बोलत होते. आमदार काळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या प्रकरणी संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर आणि संचालक उपस्थित होते. रेटवडी वाफगाव जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या प्रचार सभेने विजयाचा निर्धार व्यक्त केला. या सभेला पक्षाचे नेते तथा संपर्क प्रमुख आमदार सचिन आहेर आणि आमदार बाबाजी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार बाबाजी शेठ काळे यांनी विकास कामांबाबत मोठी ग्वाही दिली. ते म्हणाले की क्षेत्राच्या प्रगतीसाठी मी माझ्या आमदार निधीतून हवा तेवढा निधी उपलब्ध करून देईन, पण तुम्ही सुरू केलेल्या विकास कामांत कधीही खंड पडू देणार नाही. विरोधकांच्या बोलघेवडेपणापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवा असे आवाहनही त्यांनी केले. आमदार सचिन आहेर यांनीही सुशिक्षित उमेदवारांचे कौतुक करत निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर मशाल घरोघरी पोहोचवण्याचे आदेश दिले. यंदा श्री संत नरहरी महाराज यांचा 740वा पुण्यतिथी सोहळा आहे. आळंदीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सराफ सुवर्णकार असोसिएशन आळंदी देवाची यांच्या वतीनं श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त पहाटे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक, सकाळी श्री संत नरहरी महाराज प्रतिमा पूजन करण्यात आलं. सकाळी भव्य मिरवणुकीचं आयोजन सुद्धा करण्यात आलं. यामध्ये देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार या अभंगाचा नाद, टाळांचा गजर आणि जय नरहरीच्या जयघोषात आकर्षकरित्या सजवलेल्या रथामध्ये श्री संत नरहरी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 गटासह 16 पंचायत समिती गणातील उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी ऐन 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या तोंडावर सुरू आहे.
जवळपास सर्वच गट आणि गणात दुरंगी आणि तिरंगी लढती होत आहेत. प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता संपणार आहे. पुढील 2 दिवस रात्र वैराची असल्याचं उमेदवारांनी आपल्या गट गणातील गावोगावी वाड्या वस्त्यांवर समर्थक कार्यकर्त्यांची फौज लक्ष ठेवण्यासाठी तैनात केल्याची चर्चा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार दौरा गुरुवारी दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी होणार असून या प्रचार दौऱ्याची सुरुवात जुन्नर तालुक्यातून ओतूर येथून होणार असून आंबेगाव तालुक्यानंतर खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी 3:30 वाजता शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेनं होणार आहे. पुणे नाशिक महामार्गावर सर्रासपणे धोकादायक वाहतूक होत आहे. अशाच प्रकारचा धोकादायक वाहतुकीचा व्हिडिओ पुणे लाईव्हच्या दर्शकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे. खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी खेडचे विद्यमान आमदार आणि भोसरीचे माजी आमदार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोहिते नेमकं काय म्हणालेत जाणून गेल्या घेऊया. 8 दिवसामध्ये भोसरीचे माजी आमदार, माजी महापौर आणि त्यांचा नगरसेवक असलेला पुतण्या, माजी नगरसेवक त्यांचा मुलगा, हे सगळेजण येऊन खेड तालुक्यामध्ये या आळंदी ग्रामीण आणि कुरुळी मतदारसंघामध्ये प्रचार करतात. ही त्यांची दुसरी वेळ आहे. मागे एकदा सोमनाथ मुंगसे त्यांनी जिल्हा परिषद उभं केलं, पण अशाच प्रकारचा त्रास त्यांनी त्या कालखंडामध्ये सुद्धा दिला. प्रचार करत असताना त्यांना मुई गावामध्ये कुंडूसुद्धा ठेवलं होतं, परंतु त्यांच्यात काही सुधारणा होते असं मला वाटत नाही. तिकडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून यायचं, राष्ट्रवादीचे नेते म्हणून समजायचं, आणि इथं मात्र जावायचा मुलीचा सेनेकडनं उमेदवार घेऊन प्रचार करायचा. ही गोष्ट पक्ष हिताच्या बाहेर आहे. त्यांच्यामुळं आज खरं इथं पक्ष अडचणी झाला. त्यांनी पहिल्यांदा पक्षाचा राजीनामा देऊन मगच इथं प्रचार करायला पाहिजे. त्यांचा पुतण्या जो महानगरपालिके निवडून आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे, नगरसेवक पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मगच इथं प्रचार केला पाहिजे. परंतु हा खेळ त्यांचा आज नवीन नाही, जुनाच आहे. पक्षानं अनेक वेळा त्यांनी गुंगारा दिला, पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं, ते अपक्ष उभे राहिले. कायम पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायच्या, पक्षाच्या विरोधामध्ये वागायचं आणि पक्षाला अडचणी आणायचं काम करायचं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या जावायला शिवसेनेचं तिकीट मिळावं याकरता मातोश्रीवर ठाण मांडलं होतं. हे दादांना या सगळ्या गोष्टीची कल्पना होती, तरीसुद्धा पक्षाच्या दृष्टीने काही दादा विचार करायचे, परंतु आता डोक्यावरनं पाणी गेलं. माजी पक्षनेतृत्वाला आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे, राष्ट्रीय नेते आदरणीय प्रफुल्लजी पटेल कार्याध्यक्ष यांना माझी या निमित्तानं विनंती राहील की असा माणूस जो पक्षाला बाधा आणतो, पक्षाच्या विचाराच्या बाहेर जाऊन काम करतो, याची ताबडतोब पक्षातनं अक्कलपट्टी करावी. त्यांच्या पुतण्यावर, त्यांच्या मुलावर, त्यांच्या बायकोवर पक्षानं तातडीने कार्यवाही करावी. त्यांना पक्षातनं हाकलून द्यावं, निलंबित करावं, अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं करतो. अशी काही परिस्थिती तालुक्याच्या राजकारणात आहे. मागं नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यांना उमेदवारसुद्धा उभे करायला मिळाले. चाकणमध्ये घोगरे नावाचा एक उमेदवार, त्याच्या 73पैकी एकच 74पैकी एकच उमेदवार त्यांचा निवडून आला आणि ते काय गमजा करतात, त्यांना तालुक्याची माहिती नाही काय परिस्थिती आहे. आता हे जेवढे उमेदवार त्यांनी उभे केले यातले निम्म्याहून अधिक आयात केलेले उमेदवार आहेत. याच्यामध्ये भोगाडे हा राष्ट्रवादीमध्ये होता, त्यांनी त्याला तिकडे नेऊन उमेदवार घेतले. विजय शिंदे हा शिंदे सेनेमध्ये होता, त्याला तिकडे नेऊन उमेदवारी दिली. तुमच्याकडं पंचायत समितीचा उमेदवार झरेकर हा शरद पवार गटामध्ये होता,
त्याला तिकडे नेऊन उमेदवारी दिली. त्याचबरोबर आज या ठिकाणी जो आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवार आहे विलास सांडेची कन्या मुंगसे, ह्यासुद्धा शरद पवार गटामध्ये होत्या. त्यांना तिकडे नेऊन उमेदवारी दिली. त्यांना स्वतःचे उमेदवार उभे किंवा आमच्याकडे खराबी जीवन खराबी आमच्याकडे होता, त्याला तिकडे नेऊन उमेदवारी दिली. आय काँग्रेसमधनं जईदबाई होत्या, त्यांना तिकडे नेऊन उमेदवारी दिली. विठ्ठल बनगरे राष्ट्रवादीमध्ये होता, यांना स्वतःच्या पक्षाचे उमेदवार नव्हते. ते आमच्याकडनं इकडे तिकडे गोळा करून त्यांनी उमेदवार उभे केले. त्यांना आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही, त्यांना त्यांनी उमेदवारी दिली. आणि 8 उमेदवार निवडून आणतात ते कशावर सांगतात मला माहीत नाही. काळ हे त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. सचिन अहिरे शहरामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, ग्रामीण भागाची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे खेड तालुक्याची कल्पना नसतानासुद्धा अशा प्रकारचे विधान त्यांनी या ठिकाणी केले. नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात भाजपचे संदीप शंकरराव सोमवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारास जाहीर पाठिंबा दिलाय. खराबवाडी गावातील काही प्रमुख पदाधिकारी यांनी एकत्र येत नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिल्याचं संदीप सोमवंशी यांनी सांगितलंय. खराबवाडी गावातून मिळालेल्या या भक्कम पाठिंब्यामुळे नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे अधिक जड झाल्याचा दावा या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. की या निवडणुकीमध्ये मी स्वतः संदीप सोमवंशी उमेदवार म्हणून इच्छुक होतो. गेली अनेक वर्ष 14-15 वर्ष ह्या भागामध्ये असेल, जे तालुक्यामध्ये असेल, मी राजकीय पटलावर सामाजिक काम करत आहे. माझी पत्नी क्रांती सोमवंशी ही पण उपसभापती आहे. आमच्या गावातील सर्व राजकीय सामाजिक वातावरणामध्ये आमचं कुटुंब सक्रिय सहभाग करत असताना या ठिकाणी गेले बरेच महिने या ठिकाणी मी पण उमेदवार म्हणून इच्छुक होतो आणि चांगल्या अशा प्रकारचं काम केलं. या ठिकाणी काही गोष्टी गावातल्या चर्चेमध्ये जेव्हा मंदिरामध्ये झाल्या, त्यामध्ये गावामध्ये एक उमेदवार असावा असं गावातल्या सर्वांची भावना होती. या माध्यमातून मी उमेदवारी असताना पण त्यामध्ये काही राजकीय परिस्थिती तयार झाली, त्याच्यामुळं मी माघार घेतली. परंतु माघारीनंतर 27 तारखेच्या नंतर आज तागायत गावातील जे उमेदवार आहे, मी या ठिकाणी नाव घेऊ इच्छित नाही, यांनी कुठल्याही प्रकारचं गावातील एक उमेदवार या ठिकाणी नसताना त्याची गरज आहे का किंवा त्याची राजकीय भूमिका आमच्यासाठी गरजेची नाही, आम्हाला आमच्या पद्धतीने राजकारण करू शकतो किंवा पैशाच्या जीवावर जी त्यांनी राजकीय वातावरण निर्मिती या ठिकाणी या गटामध्ये केलेली आहे, कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम नाही आणि मुळामध्ये त्यांची विश्वासार्हता शून्य आहे. आजपर्यंत त्यांनी वेगवेगळे पक्ष बदलले. या ठिकाणी पहिल्यांदा ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधून शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये, मधल्या काळामध्ये परत थोडे काळ भाजपमध्ये पण होते आणि नंतर आता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्या खोलामध्ये मी जात नाही, उमेदवारी कशी मिळाली काय मिळाली याच्यामध्ये मला बोलायचं नाही आहे. परंतु राजकीय विश्वासार्हता, सामाजिक विश्वासार्हता शून्य आहे. त्यांच्या सगळ्या डीपमध्ये ते कसे वागतात काय वागतात सर्वस्व परिचित आहे. अशा व्यक्तींच्या मागे राहण्यापेक्षा या ठिकाणी गणेशभाऊ बोत्रे हा एक तरुण सहकारी आहे, आमचा तो नातेवाईक पण आहे. शिवाय त्यांच्या विरोधी जरी आम्ही तयारी करत असलो तरी एक त्या खेळीमेळीच्या पद्धतीने आम्ही तयारी केली. आज तो 8-10 वर्ष आलं या ठिकाणी राजकारणामध्ये काम करतोय, समाजामध्ये पण काम करतोय. असा तरुण, त्याचबरोबर आमच्या स्थानिक पातळीवर सर्व पदाधिकारी असतील, आमचे मामा संभाजी शेठ खराबे असतील, या ठिकाणी शंकर शेटे, संतोष शेठ खराबे, राहुल शेठ शेलारे, असंख्य कार्यकर्ते गावातले असतील, या परिसरातले असतील, सगळ्यांची चर्चा केला असता जो तरुण आपल्याला रात्री अपरात्री अडीअडचणीला येईल, आपल्या मागं उभा राहील, ह्या एका व्यक्तीच्या उमेदवाराला म्हणून आज आमच्या महायुतीतला एक घटक म्हणून ह्या अँगलनी त्याच्या पाठीमागं सक्षमपणे आम्ही या ठिकाणी राजकारणामध्ये, मी तरी संदीप सोमवंशी म्हणून स्वतः सांगतो की मी असेल, आमचं कुटुंब, आमचे कार्यकर्ते असतील, या ठिकाणी बसले सगळेच आता समावपणे ते पण त्यांची भूमिका जाहीर करतील. याच्यामध्ये आम्ही 100% त्यांच्या मागं ठामपणे उभे राहणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.